राधेकृष्ण. आज आपण आलेलो आहोत श्री क्षेत्र गणेशपुरी येथे. काही कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी आलेलो असताना मी आणि माझे सहकारी या ठिकाणी प्रसिद्ध असलेलं गरम पाण्याचं जे कुंड आहे त्या कुंडामध्ये स्नानाला जात असताना वाटेतच आम्हाला भगवान नित्यानंद महाराजांचा आश्रम या ठिकाणी लागला. भगवान नित्यानंद ज्यांचा जन्म 1897 मध्ये कोझिकोड जिल्ह्यात झाला होता. स्वामींच्या जन्माबद्दलची पुरेशी माहिती सापडलेली नाहीये, परंतु त्यांच्या काही शिष्यांच्या मते नित्यानंद स्वामी हे टुनेरी गावामध्ये एका सोडून दिलेल्या बालकाच्या स्वरूपामध्ये सापडले आहे व त्यांचं पालन पोषण जे आहे ते नायर कुटुंबियांनी केलं होतं. बालपणापासूनच त्यांना आध्यात्मिक आवड असल्यामुळे ते आध्यात्मिक अवस्थेतच राहत होते. यामुळे त्यांना नित्यानंद असे नाव देण्यात आले होते. दक्षिण भारतात आजारी लोकांना बरे करून ख्याती मिळवल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र गाठलं आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा ते तानसा खोऱ्यामध्ये अनुष्ठान करून खास मुंबईकरांच्या आग्रहास्तव वज्रेश्वरी जवळच असणाऱ्या गणेशपुरी या गावामध्ये ते आले आणि या ठिकाणी त्यांचा मोठा आश्रम सुद्धा बांधण्यात आलेला आहे. या ठिकाणीच ते समाधिस्थ झालेले आपल्याला कळून येतात. तसेच आश्रमाच्या अगदी जवळच हे गरम पाण्याचं कुंड आहे. या ठिकाणी 12ही महिने गरम पाणी या कुंडाला राहतं, म्हणून या ठिकाणी लांब लांबून भाविक भक्त हे अद्भुत आश्चर्य पाहण्यासाठी या ठिकाणी येत असतात. राधे राधे.